नमस्कार. आज आपण एक नवीन मुद्दा घेऊन आलेलो आहोत. सिडको वसाहतीमध्ये कन्व्हेन्स डीड होत नाही असा बिल्डरांचं म्हणणं आहे. परंतु आपल्या करंजाडेमधील एका सोसायटीचे पदाधिकारी यांनी आपल्या सोसायटीचं कन्व्हेन्स डीड करून घेतलं. त्यांनी कशा प्रकारे कन्व्हेन्स डीड करून घेतलं ते आपण बघूयात. तर आज आपल्याबरोबर श्री नवनाथजी चौरे साहेब आहेत, स्कायलाईन हाईट सेक्टर 5 चे पदाधिकारी. त्यांनी कशा प्रकारे आपल्या सोसायटीचे कन्व्हेन्स डीड करून घेतलं ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर साहेब, माझा एक पहिला प्रश्न आहे की 28 मावेजाची केस असल्यानंतर सुद्धा आपण कन्व्हेन्स डीड कशा प्रकारे करू शकतो, याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्यावी. हां, नमस्कार. कसं आहे, या अगोदर समजा एक 1.5 वर्षापूर्वी जशी अभय योजना मुख्यमंत्र्यांकडून ती जाहीर केली गेली होती, त्यामध्ये सर्वांना 28ची केस असली तरी देखील बऱ्याच सोसायट्यांचं कन्व्हेन्स डीड करून सर्वच घेता येत होतं. बऱ्याच सोसायट्यांनी त्या काळामध्ये केलंसुद्धा. आणि आत्ता सध्यासुद्धा बऱ्याच सोसायट्या पाठपुरावा करत आहेत, परंतु आपण पाठपुरावा केल्याशिवाय या गोष्टी पूर्णत्वास जात नाही. म्हणून सुरुवातीला तर आपण सिडकोशी आणि मेट्रो सेंटरशी पत्रव्यवहार केला पाहिजे. जर कन्व्हेन्स डीड आपलं झालेलं नाही किंवा होत नाही या संदर्भात मेट्रो सेंटरला 1, 2 ते 3 पत्रव्यवहार केल्यानंतर आपलं कन्व्हेन्स डीड नक्कीच मार्गी लागतं आहे. कारण त्यांच्याकडून पण पॉझिटिव्ह निर्णय घेतला जातो, कोणाकडून, मेट्रो सेंटरकडून. आम्ही पाठपुरावा केला होता. तर आम्ही अशा पद्धतीने की 2 ते 3 लेटर आम्ही सोसायटीच्या लेटर हेडवर दिली होती मेट्रो सेंटरला, की आमची 28ची केस असणार आहे, परंतु आम्ही 61 सभासद आहोत, आम्हाला वेठीस न धरता आमचा मार्ग मोकळा करावा. त्या दृष्टीने आम्ही 3 पत्रव्यवहार आम्ही केले आणि 4था पत्रव्यवहार आम्ही वकिलाकडून दिला होता मेट्रो सेंटरला. त्याच्यानंतर त्यांचं उत्तर आलं आणि त्या उत्तराचा संदर्भ घेऊनच सिडकोने आम्हाला पुढची वाटचाल सांगितली. मग त्या संदर्भात त्यांनी लेटर दिलं होतं आपल्याला की आम्ही भूधारक केसला उपस्थित न राहिल्या कारणाने आपली ती केस एकतर्फी लागली आणि आमच्या बाजूने निकाल देऊन आम्हाला ते पुढचा मार्ग मोकळा करून दिला. त्याच्यानंतर आपल्याला 28ची केस असताना सुद्धा आमचं कन्व्हेन्स डीड पूर्ण झालं. साहेब, काही सोसायट्यांचे कन्व्हेन्स डीड झाले आहेत, परंतु त्यांना सुद्धा परत काही अडचणी येतात. तर त्या कशा प्रकारच्या अडचणी आहेत आणि त्यातून काय मार्ग आपण काढू शकतो? हां, या संदर्भात आपली जेव्हा मागच्या वेळेला मीटिंग झाली की आपण चर्चा केली होती का कन्व्हेन्स डीड करण्यासंदर्भात, त्यानंतर बऱ्याचशा सोसायट्यांनी पुढाकार घेतला सुद्धा की आपण कन्व्हेन्स डीड केलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी जे डॉक्युमेंटरी चाळली त्यांना ती लक्षात आली असेल नसेल, पण मी जवळपास 12 ते 15 सोसायट्यांमध्ये त्यानंतर सुद्धा चक्कर मारली बोलवल्यानंतर. तर मग मी त्याच्यामध्ये निदर्शनास असं आलं की बऱ्याच सोसायट्यांचं, त्या 12-15मधल्या जवळपास 5-1 सोसायट्या अशा आहेत की त्यांचं कन्व्हेन्स डीड झालेलं आहे, परंतु त्यांना माहीतच नाही की बाबा आमचं कन्व्हेन्स डीड झालेलं आहे. त्यांच्याकडं पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत, फक्त कन्व्हेन्स डीड झाल्यानंतर एक प्रोसेस आहे, म्हणजे सिडकोची अंतिम आदेशपत्र आल्यानंतर त्यानंतर एक प्रोसेस आहे, ती म्हणजे आपली सोसायटी ऑनलाईन पोर्टलला अपलोड करणं. तर ही बऱ्याच सोसायट्यांची नाही आहे. म्हणजे ही 5-6 सोसायट्या मला अशा निदर्शनात आल्या की त्यांचं त्या फक्त ऑनलाईन अपलोड नाही आहे, त्याच्यासाठी रखडलेलं आहे. आणि तो पाठपुरावा करून होत आहे. आता सिडकोमध्ये सुद्धा सारखे अधिकारी बदलत आहे, पण मग ते सिडकोचा सर्वांना कारभार माहीत आहे की जेणेकरून काही अंडर टेबल दिल्याशिवाय काही गोष्टी काम होत नाहीत. पण त्या जरी समोरून न होता ते काम करण्यासाठी आपण पाठपुरावा करणं हेच त्यामागे आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे असं. साहेब, आपल्या करंजाडेमध्ये बरेच बिल्डर एकतर पडून गेलेत किंवा काही बिल्डरांचे जे पार्टनरशिप होते त्या डिझॉल्व्ह झाल्या, बिल्डर आपल्याला सहकार्य करत नाही. तर अशा केसमध्ये आपण कन्व्हेन्स डीड कशा प्रकारे करू शकतो? हां, बिल्डर जर सहकार्य करत नसेल ना, तर मग मी तर म्हणतो की जेणेकरून सर्व सभासदांनी पुढाकार घेऊन आपण सोसायटीचं डीम कन्व्हेन्स केलं पाहिजे. डीम कन्व्हेन्स हा सुद्धा व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहे, तो सुद्धा सर्व ठिकाणी आपल्याला उपयोगी आहे. जेणेकरून डीम कन्व्हेन्ससाठी ना बिल्डरची सही लागते ना भूधारकांची सही लागते, कोणाचीच सही लागत नाही. सिडको प्रशासन हे डीम कन्व्हेन्स करून देतं. तसं तर कन्व्हेन्स डीड हा पार्ट सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक वर्षभर किंवा 1.5 वर्ष 2 वर्षाच्या आतमध्ये करून देणं ही बिल्डरची जबाबदारी आहे. परंतु त्याच्या मागे खर्चाचा
पार्ट असल्या कारणानं बिल्डर लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. कारण प्रत्येक सभासदाकडून पहिले ते 50,000 रुपये घेतलेले जातात, ते अलिखित घेतले जातात. समजा त्याचा काही असा बॉन्ड वगैरे किंवा त्याची पावती रिसिप्ट दिली जात नाही, आणि ती रक्कम ॲक्च्युली असते सुरुवातीच्या 1 वर्षाचा मेंटेनन्स आणि सोसायटीची डॉक्युमेंटरी म्हणून तो रक्कम घेतली जाते, आणि ती आपल्याला माहीत नसते आणि आपण त्याच्याच मागे लागतो. मी म्हणतो बिल्डर जर देत नसेल ना तर आपण डीम कन्व्हिन्स आपण खर्च करून, कारण जोपर्यंत कन्व्हिन्स डीड किंवा डीम कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत आपण त्या जागेचे, त्या फ्लॅटचे आपण खऱ्या अर्थानं मालक होत नाही. म्हणून सर्वांनी कन्व्हिन्स डीड करून घेणं गरजेचं आहे. आपल्याला काही सहकार्य लागल्यास नक्की आम्हाला संपर्क करा. खाली आपण संपर्क क्रमांक देत आहोत. आपल्याला पूर्ण सहकार्य केले जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.